नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास. आपला भाग चालला 19वा रोमहर्षण. पुराण संहितेच्या लिखाणासाठी गंगा तीरावरील निवांतस्थळी एक कुटी बांधून महर्षींनी काही काळ वास्तव्य केलं होतं. सरस्वती मातेच्या उपासनेचा सर्वोच्च आदर्श ठरावा अशी त्यांची तेथील दिनचर्या होती. अरुणोदयापूर्वीच उठून गंगेत शुचिर्भूत होऊन ते ध्यानधारण आदी नित्यकर्म करीत त्यानंतर सुरू केलेलं लेखन माध्यान्ह काळापर्यंत अव्याहत चालत असे. थोड्या फलाहारानंतर पुनश्च सुरू झालेलं त्यांचं लिखाण आपल्या अंधाऱ्या पावलांनी रात्र कुटीत प्रवेश करेपर्यंत होत असे. लेखनाचं त्यांचं चिंतन अहोरात्र सुरूच असे. त्यांची ही दिनचर्या एका निर्मळ भावपूर्ण अंतःकरणाचा कुमार कुटीच्या दारासमोर झाडामागे उभा राहून अनिमिष नेत्रांनी न्याहाळत होता. अविचलपणे लेखन करणाऱ्या महर्षींची मूर्ती त्याच्या डोळ्यात अशी काही ठसली होती की तिथून कुठेच हालूच नये असं त्याला वाटत होतं. महर्षींच्या व्यक्तिमत्वातून प्रतीत होणाऱ्या ज्ञानप्रभेने त्याच्या अंतःकरणाला उजळून टाकलं होतं. आणि एके दिवशी गंगेवरून स्नानसंध्या आटोपून आपल्या कुटीकडे परतताना महर्षी व्यासांना त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला तो कुमार दिसला. तेव्हा त्यांनी विचारलं, वत्सा, कोण आहेस तू आणि इथे असा का उभा आहेस? महर्षींच्या समोर साष्टांग लोटांगण घालत तो म्हणाला, प्रभू, मी रोमहर्षण. आपल्या अध्ययनाच्या प्रभावाने इथलं सारं वातावरणच पावन झाल्यासारखं वाटतंय. या अवघ्या परिसराला ज्ञानाचे दिव्य तेज प्राप्त झालेलं मला जाणवतंय आणि या तेजोवलयात मला अखंड राहावंसं वाटतंय प्रभू. रोमहर्षणाच्या मस्तकावरून ममतेने हात फिरवत महर्षी म्हणाले, वत्सा, कोणी अध्ययन करीत असलेलं पाहून जर तुला एवढा आनंद वाटत असेल तर स्वतः अध्ययन करताना तू केवढा प्रसन्न होत असशील. पण प्रभू, मला तर अध्ययनाचा अधिकारच नाही आहे असं सारेजण म्हणतात. माझी माता ब्राह्मण आणि पिता क्षत्रिय, त्यामुळे मी सूत जातीत उपजलो आहे. मी सारथ्याचंच काम केलं पाहिजे, अध्ययनाचं नाही असं सर्वांनी मला सांगितलं आहे. पण माझं मन तर अध्ययनाकडे ओढ घेत आहे. मी तरी काय करू प्रभू? अरे वत्सा, तुझी ही अध्ययनाकडे असलेली ओढच तुझा अध्ययनाचा अधिकार सिद्ध करते. चल आत कुटीत, मी शिकवतो तुला. महर्षींचं हे बोल ऐकून अत्यानंदित झालेल्या रोमहर्षणाचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता आणि डोळ्यातल्या आनंदाश्रूमुळे सारं काही त्याला धुसर दिसत होतं. कंठ दाटून आल्यामुळे त्याच्या मुखातून एक शब्दही बाहेर निघत नव्हता. व्यास महर्षींनी त्याचा हात धरून त्याला आपल्या कुटीत नेलं. पुराण संहिता लेखनाचं महर्षींचं कार्य संपन्न झालं होतं. एका पुराण राशीतून नानाविध पुराणं त्यांनी आता सिद्ध केली होती. त्यात ज्या देवतेची कथा प्रामुख्याने होती त्या देवतेच्या नावावर किंवा त्याच्या अवताराच्या नावाने ते पुराण तयार झालं होतं. ही पुराणं प्रमुख देवतेचं आख्यान, त्यांना अनुलक्षून आलेली उपाख्यानं, तसंच देवतांच्या किंवा राजर्षींच्या स्तवनापर गाथा आणि एकंदरीतच विषयांचं सार सांगणारी सूत्र या मुख्य 4 अंगांनी अतिशय नेटकी झालेली होती. अनेक विद्यांना त्यात सहजतेने बहर आला होता. त्यामुळे आत्तापर्यंत समाज हृदय विस्कळीत स्वरूपात असलेल्या देवतांच्या, राजर्षींच्या, महान ऋषीमुनींच्या आणि एकूणच इतिहासातील दैदिप्यमान कथा आता या जनमानसात व्यवस्थितपणे रुजवता येणार होत्या. आपल्या संस्कृतीचा सर्वांना सांगोपांग परिचय घडवता येणार होता. आपल्या मानसिक, बौद्धिक, आत्मिक क्षमतेचं स्मरणच समाज मनात अखंड राखता येणार होतं. समाजाची बहुश्रुतता वाढून नव्या उन्नतीची उमेद जागवता येणार होती. जर पुराणांचा शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण अभ्यास केलेल्या एखाद्या कुशल प्रवक्त्याने ही पुराणं समूहासमोर रसाळपणे सांगितली तर ती अधिक प्रभावीपणे समाजात ठसतील. पुराणांचा प्रवक्ता स्वतः पूर्णतः सदाचरणी आणि तितकाच ज्ञानी, नाना कला अवगत असणारा हवा, तरच त्याच्या व्याख्यानाचा परिणाम समाज मनावर होईल. असे विचार महर्षी व्यासांच्या मनात येत होते आणि त्याच समयी अत्यंत संस्कारक्षम अंतःकरणाचा रोमहर्षण त्यांच्या समोर आला. आपल्या मनातील पुराण प्रवक्त्यांविषयी सर्व विशेष गुणांचा हा अंगीकार करू शकतो.
हा विश्वास रोमहर्षणाची निरागस आणि ज्ञानपिपासू चर्या बघूनच महर्षींना वाटला. त्यांनी त्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला आणि एका शुभ प्रभाती रोमहर्षणाला आपल्या समोर बसवून महर्षी व्यास म्हणाले, रोमहर्षणा, ज्ञानाची उत्तुंग शिखरं गाठणाऱ्या वेद, उपनिषदादी सर्व आध्यात्मिक ग्रंथाची सविस्तर ओळख तुला मी करून दिली, पण या सर्वांचं सार उत्कृष्टपणे ज्याच्यात सामावलेलं आहे अशा पुराणांचा विशेष अभ्यास तू करावास असं मला वाटतंय. कारण हा अभ्यास केवळ आत्मोद्धारासाठीच नाही आहे, तर समाजोद्धारासाठी सुद्धा आहे. आपल्या अमोघ वाणीने पुराण गंगेत श्रोत्यांना चिंब भिजवू शकणारा प्रवक्ता मला तुझ्या रूपातच दिसतोय. महर्षींचं हे प्रसन्न बोल ऐकून रोमहर्षण विलक्षण हर्षित झाला. त्यांच्याकडून पुराण संहितेच्या अध्ययनाचा त्याला जो प्रसाद मिळणार होता, त्यास्तव त्यांनी महर्षी व्यासांसमोर आपल्या हृदयाचीच जणू काही ओंजळ पुढे केली होती. महर्षी म्हणाले, पुराणांची उत्पत्ती आदिम काळापासून झाली आहे. साक्षात ब्रह्मा, विष्णू, शिव यांच्याकडून, तसंच मत्स्य, कुर्मादी भगवंतांच्या अवताराकडून, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असलेल्या देवर्षी नारद, ब्रह्मर्षी वसिष्ठ, महर्षी पुलस्त्य यांच्याकडून, तसंच महर्षी पराशरादी ऋषीश्रेष्ठांकडून पुराणकथा त्यांच्या अनन्य भक्तांना, शिष्यांना ऐकायला मिळाल्या. त्या त्यांनी आपल्या शिष्यांना ऐकवल्या. अशा रीतीने पुराण श्रवणाची परंपरा पुरातन काळापासून चालू राहिली आहे. त्यामुळे जनमानसात पुराण कथांचा धागा संजीवन राहिलेला आहे. पण रोमहर्षणा, आपल्याला ही पुराणं आखीव रेखीव स्वरूपात जनता जनार्दनासमोर न्यायची आहेत. कारण पुराण कथा कथन हे लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम होऊ शकतं. एका प्रमुख कथेला वेढणारी इतर उपकथानकही पुराणातच येतात आणि या सर्व कथांमधून शाश्वत सत्याचा सिद्धांत पुढे येऊ शकतो. नीती अनितीच्या संघर्षात अंतिम विजय नीतीचाच कसा होतो हा निष्कर्ष ध्यानी येतो. पुराणांनी नेहमीच विविध संप्रदायामध्ये समन्वयाची भूमिका घेतली आहे. एवढंच नाही तर परमात्म्याच्या अद्वैय तत्वांचाही पुरस्कार केलेला आहे. नानाविध व्यक्ती, घटना, स्थळ इत्यादींचं जरी ते वर्णन करीत असले तरी सर्वत्र एकच आत्मतत्व असल्याचं ते ठामपणे मांडतात. आणि असं असूनही पुराणं व्यक्तीच्या कर्तृत्वाला महत्त्व देतात. मार्कंडेय पुराणात म्हटलेलंच आहे की ना विज्ञातं न चागम्यं ना प्राप्तव्यं दिवि चेहवा उद्यतानां मनुष्याणां यतचित्तेन्द्रियात्मनां. ज्या मनुष्यांची चित्त, इंद्रिय आणि आत्मा ही स्वाधीन आहेत आणि जे कर्मात उद्युक्त आहेत, त्यांना इह आणि परलोकी अविज्ञात, अगम्य आणि अप्राप्य असं काहीच नाही. रोमहर्षणा, तूही असा सदैव अध्ययनात आणि तदनंतर अध्यापनात उद्युक्त राहा. लोकांसमोर पुराणाच्या माध्यमातून सद्धर्माचे, अध्यात्माचं विवरण कर. कथांच्या अनुषंगाने अध्यात्माचं विवरण करता येतं. नुसतं अध्यात्म विवेचन समूह मनाला फार काळ बांधून ठेवू शकत नाही. पण तेच जर कथेच्या स्वरूपात पुढे आलं तर ते व्यवस्थित स्वीकारलं जातं, स्मरणात राहतं. कथेच्या संदर्भाने ज्योतिष विज्ञान, स्थापत्यशास्त्रादी विविध विद्या, राजधर्मादी विषय जनसामान्यांसमोरही उलगडले जाऊ शकतात. कर्तृत्वाचं उत्तुंग शिखर गाठणारा पण सर्व कल्याणास्तव जगणाऱ्या महात्म्याचा आदर्श दीपस्तंभासमन जनमानसांसमोर ठेवता येतो. आणि या सर्व गोष्टी ध्यानी घेऊन पुराणकथन तू लोकांपुढे रसाळपणे करावंस. लोकांमुळेच टिकून राहिलेले पुराणरूपी लोकसाहित्य तू लोकांपुढे सुबुद्धपणे मांडावंस. असं म्हणून महर्षी व्यासांनी रोमहर्षणाकडे नजर टाकली. तेव्हा त्याचे चमकणारे नेत्र, डोलणारे मस्तक यावरूनच केवळ नव्हे तर त्याच्या संपूर्ण शरीराकृतीतून महर्षींना आपल्या बोलण्यावरचा हुंकार प्रत्ययास आलाय. अध्ययनाविषयीच्या त्याच्या अपार अगत्याने प्रमोदित होऊन महर्षी व्यास पुढे म्हणाले, माझ्या प्रिय शिष्या, प्रथम तुला काही महत्त्वाची पुराणं सांगतो. ब्रह्मपुराण हे आदिपुराण समजलं जातं. ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्वमुखाने सांगितलेलं आहे. यात सूर्योपासना विस्ताराने वर्णन केलेली आहे, म्हणून याला सौरपुराण असंही म्हणतात. वेदांचे उपबृहण म्हणजेच वेदातील कथा
विस्ताराने सांगणं हे पुराणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. सांख्यायन, ऐतरेय, ब्राह्मण इत्यादी वैदिक ग्रंथातील उपाख्याने ब्रह्मपुराणाने वाढवून सांगितलेली आहेत आणि या पुराणात सांख्य तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. यात तीर्थक्षेत्र महात्म्य आहेत, तसंच ठिकठिकाणी नीतितत्त्वही सांगितलेली आहेत. ब्रह्मपुराणांप्रमाणे ब्रह्मांड पुराणही आहे. ब्रह्मांड पुराणात सर्व ब्रह्मांडांची उत्पत्ती, त्याचा भूगोलासहित विस्तार कथन केलेला आहे. भूमीवरील सर्व द्वीप, पर्वत, नद्या, लोक, त्यांच्या चालीरीती, त्यांचं आयुर्मान यांचे तपशीलवार वर्णन आहे. मन्वंतर, वेदशाखा इत्यादींची माहितीही त्यातच आहे. अशाच नीतितत्वांनी भरलेलं दुसरं पुराण म्हणजे विष्णू पुराण आहे. पुलस्त्य महर्षींनी माझे पिताश्री म्हणजेच महर्षी पराशर यांना सांगितलेलं विष्णू महात्म्य त्यांनी आपले शिष्य मैत्रेय यांना सांगितलं. या पुराणात कालचे स्वरूप, सृष्टीची उत्पत्ती, ध्रुव, प्रल्हाद इत्यादींची आख्यानं आहेत. यात भूगोलाचं वर्णन असून त्यात भरतवर्षाचा महिमा मोठ्या आत्मीयतेनेच गायलेला आहे. या पुराणात विष्णूचे 4 अंश सांगितलेले आहेत. एका अंशाने तो अव्यक्त ब्रह्मा होतो, दुसऱ्या अंशाने प्रजापती, तिसऱ्या अंशाने तो काल, तर चौथ्या अंशाने तो प्राणीमात्र असतो. म्हणूनच त्याच्या 4 भुजा आहेत आणि वाङ्मयीन दृष्टीनेही हे पुराण अतिशय रमणीय आहे. सर्व दृश्य विश्वात एका परमात्म्याविना काहीही नाही हे त्यात प्रभावीपणे मांडलेलं आहे. आणि असं असूनही अजूनही रमणीय पुराण म्हणजे मत्स्य पुराण आहे. भगवान विष्णूने वैवस्वत मनूला मत्स्यरूपाने दर्शन दिलं ते हे पुराणात सांगितलेलं आहे. यात पितृवंश तसंच निराळ्या ऋषींचे वंश विस्ताराने दिलेले आहेत. समस्त पुराणांची विषयानुक्रमणी दिलेली आहे. त्यामुळे पुराणांचा क्रमबद्ध विकास कसा झाला याचीही कल्पना येऊ शकते. यात राजधर्म वर्णन केलेलं आहे. देवतांच्या प्रतिमांची माहिती दिलेली आहे. भक्ती आणि कर्मयोगाची श्रेष्ठता प्रतिपादलेली आहे. या पुराणात हिमालयाचं सुरेख वर्णन केलेलं आहे. भगवान विष्णूंचा दुसरा अवतार कूर्म हा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी ज्या ऋषींनी विष्णूची स्तुती केली त्यांना विष्णूंनी आपल्या कूर्मावतारात जे पुराण सांगितलेलं आहे ते कूर्म पुराण आहे. यात विष्णूच्या अवताराच्या आणि शिवचरित्रांच्या अनेक कथा आहेत. तसं हे शैव पुराणच असून ध्यानयोगाने शिवाचं ज्ञान कसं होतं हे यात सांगितलं आहे. यात तंत्रमार्गाचं वर्णन आहे. भगवान विष्णूंचा तिसरा अवतार म्हणजेच वराह अवतार. या अवतारात वराह रूपातल्या विष्णूने पृथ्वीला हे पुराण सांगितलं आहे. ते वराह पुराण आहे. एक परमात्मा सर्वांच्या शरीरात विराजमान आहे. हृदयात भक्तीचा उदय झाला असताना आपल्या शरीरातच त्याचा साक्षात्कार होतो. हे तत्त्व या पुराणात कथेच्या माध्यमातून ठसवलेलं आहे. भगवान विष्णूंनी घेतलेल्या वामन अवतारावर आधारलेले वामन पुराण आहे. हे पुलस्त्य ऋषींनी नारदाला सांगितलं. पुढे नारदाने ते अन्य ऋषींना सांगितलं आहे. यात शिवपार्वतीचं चरित्र, नरनारायणाची उत्पत्ती, हरिहरांचा संवाद, प्रल्हादाने बलीला केलेला उपदेश, वामन अवतार वर्णन इत्यादी विषय आहेत. या पुराणात हरिहरांचं ऐक्य वर्णन केलेलं आहे. भगवान विष्णूंप्रमाणेच भगवान शिव यांना वाहिलेली पुराणं म्हणजेच शिवपुराण, लिंगपुराण, स्कंदपुराण ही आहेत. शिवपुराणात शिवमहात्म्य, शिवचरित्र, शिवस्थानाचं महात्म्य, शिवसहस्रनाम इत्यादी विषय आहेत. लिंगपुराणात शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून जीवन, सद्गुण, संपत्ती, सुख, मोक्ष इत्यादी गोष्टींचं विवरण केलेलं असल्यामुळे याला लिंगपुराण हे नाव मिळालं आहे. लिंग म्हणजे सगुण ब्रह्मांड आणि अलिंग म्हणजे निर्गुण शिव. अलिंगापासून लिंगाचा संभव झाला. अष्टांग योगाने शिवकृपा लाभते असं यात वर्णन केलेलं आहे. यात तंत्रविद्येलाही बरंच स्थान आहे. याचाच उर्वरित भाग आपण पुढच्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकणार आहोत. ऑडिओ क्लिप नंबर 2. या तंत्रविद्येलाही बरंच स्थान आहे. स्कंदपुराण म्हणजे शिवोपासनाविषयक एक अनुपम आणि स्वतंत्र असा ग्रंथच आहे. यात शिवाच्या वैदिक आणि तांत्रिक पूजांचं सविस्तर वर्णन आहे. अद्वैत सिद्धांत शिवभक्तीच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला आहे. अध्यात्माबरोबरच शिवसाक्षात्काराचे उपाय तसंच शिवशक्ती रहस्य सांगितलेलं आहे.
शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून जीवन, सद्गुण, संपत्ती, सुख, मोक्ष इत्यादी गोष्टींचं विवरण केलेलं असल्यामुळे याला लिंगपुराण हे देखील नाव आहे. लिंग म्हणजे सगुण ब्रह्मांड आणि अलिंग म्हणजे निर्गुण शिव. अलिंगापासून लिंगाचा संभव झाला. अष्टांग योगाने शिवकृपा लाभते असं यात वर्णन आहे. या तंत्रविद्येलाही बरंच स्थान आहे. स्कंद पुराण म्हणजे शिवोपासनेचा विषयक एक अनुपम आणि स्वतंत्र असाच ग्रंथ आहे. यात शिवाच्या वैदिक आणि तांत्रिक पूजांचं सविस्तर वर्णन आहे. अद्वैत सिद्धांत शिवभक्तीच्या माध्यमातून प्रस्थापित केला आहे. यात अध्यात्माबरोबर शिवसाक्षात्काराचे उपाय तसंच शिवशक्ती रहस्यही सांगितलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं पुराण म्हणजे अग्निपुराण आहे. यात अग्निदेवांनी ब्रह्मर्षी वसिष्ठांना विद्येचं सार सांगितलेलं आहे. यात परा अपरा विद्यांना धरूनच विषय विस्तार केलेला आहे. अवतार, चरित्र, राजवंश, विश्वाची उत्पत्ती, तत्त्वज्ञान, व्यवहार, वास्तुशास्त्र आणि नीती असे विविध विषय यात वर्णन केलेले आहेत. त्यामुळे हे पुराण समस्त भारतीय विद्यांचा विश्वकोशच बनलेला आहे. आग्नेये ही पुराणे अस्मिन् सर्व विद्यायाः प्रदर्शिताः म्हणजे या पुराणात सर्व विद्यांचं दर्शन आहे. मानवाच्या कर्मशक्तीबद्दल श्रद्धा बाळगणारे पुराण म्हणजे मार्कंडेय पुराण. हे विषय आणि शैली या दोन्ही दृष्टीने वैशिष्ट्यपूर्णच आहे. संस्कृती संवर्धनास्तव प्रेरणादायी आहे. समाज जीवनाविषयीचा नवीन दृष्टिकोन या पुराणातूनच मिळतो. सनत कुमारांनी नारदाला सांगितलेलं ते नारद पुराण आहे. यात गंगा महात्म्य, नाममहात्म्य, सृष्टी निरूपण, निरनिराळ्या क्षेत्रांचं महात्म्य, निरनिराळ्या दैवतांचे मंत्र इत्यादी विषय आहेत. नारायण हेच अंतिम तत्त्व असून त्यालाच महाविष्णू असं म्हणतात. त्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण होतात. नारायणाची सत आणि असत अशी दोन्ही या प्रकारची शक्ती आहे. त्यांनाच विद्या आणि अविद्या असं म्हणतात. असं यात तत्त्वविवेचन आहे. आणि या सर्व पुराणाच्या अंतरंगात प्रवेश करून तुला त्याचा सांगोपांग अध्ययन करायचं आहे. आता मी तुला पुराणाची दशविध लक्षणं सांगतो, ती तू ऐक. पहिलं लक्षण आहे सर्ग. सर्ग म्हणजे पुराणात सृष्टीचं वर्णन असतं. दुसरं लक्षण विसर्ग म्हणजे या जीवसृष्टीची वृद्धी कशी होत गेली याचं ज्यात विवरण असतं. तिसरी लक्षण वृत्ती म्हणजे ज्यात जीवांच्या जीवन निर्वाहाची सामग्रीची वर्णनं असतात. पुराणाचं चौथं लक्षण आहे रक्षा, ज्यात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी होणाऱ्या भगवंतांच्या अवताराचं वर्णन असतं. पुराणाचं पाचवं लक्षण आहे अंतरे म्हणजे ज्यात मन्वंतरांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. सहावं लक्षण वंश, ज्यात श्रेष्ठ वंशाची माहिती असते. सातवं लक्षण आहे वंशानुचरित, श्रेष्ठ वंशातील राजर्षींचं वर्णन असतं. आठवं लक्षण आहे संस्था, ज्याच्यात प्राकृतिक, नैमित्तिक, आत्यंतिकादी प्रलयाचं विवेचन असतं. नववं लक्षण आहे हेतू, ज्यात जीवाचं विवेचन असतं. दहावं आहे अपाश्रय. अपाश्रय म्हणजे सर्वांचा व्यापक आधार. अशा अपाश्रय स्वरूपातला परमात्मा जीवाला साक्षी रूपाने सतत प्रतीत होत असतो. या परमात्म्याचं पुराणात अखंड अनुसंधान असतं. रोमहर्षणा, यावरूनच तुझ्या ध्यानी आलं असेल की समग्र पुराणांमध्ये इंद्रियांना प्रतीत होणाऱ्या विश्वज्ञानाचे कितीही जरी विवरण असलं तरी त्या विश्वाचा मूलाधार असलेल्या इंद्रियातीत परमात्मतत्वाला पुराणांनी कधीही नजरेआड होऊ दिलं नाही. पुराणांची ही दशअंगे जाणून तू त्यांचं समग्र दर्शन घे. महर्षी व्यासांच्या कृपाबोलाने रोमहर्षणाच्या नजरेसमोर पुराण देवतेचं विलोभनीय पावन रूप आलेलं आहे. आणि त्या देवतेपुढे भावपूर्णतेने नतमस्तक झालेल्या त्या कुमाराच्या मस्तकावर आपला हात थोपटत महर्षींनी त्याला भानावर आणलं. आपल्या नेत्रातून अश्रू टिपत रोमहर्षण म्हणाला, प्रभू, आपण जे अपाश्रय तत्व आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तो परमात्मा मला आपल्या स्वरूपात प्रत्ययास येतोय. आपल्या आज्ञेने जनता जनार्दनासमोर पुराण कथा सांगताना माझ्या वाणीचं अधिष्ठान आपणच असाल.
तेव्हा किंचितसे हसत महर्षी म्हणाले, गुरुबद्दलचा हा परमभाव ज्ञानार्जनाची वाट सुलभ करतो बाळा. या सर्व पुराणांच्या संहिता तुला त्वरित मुखोद्गत होतील बघ. आणि त्यानंतर महर्षी व्यासांनी स्वतः तयार केलेल्या प्रत्येक महापुराणांच्या संहिता रोमहर्षणासमोर उलगडल्या. त्या सर्व संहितांच्या बारीक सारीक वैशिष्ट्यांवर विवेचनही केलं. त्यातील गूढ तत्वांचं सखोल विवरण केलं आणि अशा रीतीने सर्व संहिता त्यांच्याकडून व्यवस्थित अभ्यासून घेतल्या. रोमहर्षणांना अध्ययनांची खरोखर विलक्षण तळमळ असल्यामुळे त्यांनी त्या सर्व संहिता शीघ्र आत्मसात केल्यात. ते पुराण प्रवक्ता म्हणून चांगलेच तयार झाल्याचं महर्षी व्यासांना जाणवल्यामुळे ते त्यांना म्हणाले, सततच्या अध्ययन चिंतन मननाने तू आता मुनी बनला आहेस. रोमहर्षण मुने, आता तू स्वतः तर पुराण प्रसाराचं कार्य करायचंच आहे. तुझी वाणी अतिशय रसाळ आहे, त्यामुळे तू जनता जनार्दनाला आपल्या पुराण कथनाने नक्कीच रोमांचित करशील. आपल्याप्रमाणेच आपले शिष्य तयार करून पुराण प्रवक्त्यांची परंपरा अखंड ठेवायची. महर्षी व्यासांसमोर लोटांगण घालीत रोमहर्षण मुनींनी त्यांना आपलं तन मन चित्त अहंकार आदी सर्वस्व अर्पण केलं. वाहिलंच त्यांच्या पायांवर आणि मग गुरु आज्ञेनुसार पुराण प्रवचनासाठी ते सिद्ध झालेत. जिथे जिथे दीर्घकालीन यज्ञयाग चालू असेल तिथे तिथे जाऊन यज्ञ कार्याच्या प्रथम सत्रानंतरच्या निवांत समयी तिथे जमलेल्या जनसमुदायांसमोर पुराणकथा सांगावी असं महर्षी व्यासांनी त्यांना सांगितलं होतं. त्याचप्रमाणे अविरत परिक्रमा करण्यासाठी आपल्या सद्गुरूंचा निरोप घेऊन रोमहर्षण मुनी निघाले. ते आपल्या मार्गावरून जात असताना आपल्यासह महर्षी व्यासांचा आशीर्वाद घेऊनही चाललेले होते. महर्षी व्यासांनी एका वेदराशीचं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 विभाग करून, तसंच संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद अशी त्यांची मांडणी करून संपूर्ण वेदवाङ्मयाचं सुयोग्य व्यवस्थापन केलं होतं. शिवाय सर्व महत्त्वांच्या पुराणांच्या संहिताही लिहिल्या गेल्या. पुराण तत्त्वज्ञांना नीट उलगडून सांगणारा सत्शिष्यही आपल्याला मिळाला. वेदकार्य असंच वृद्धिंगत होत राहो हा भाव महर्षींच्या मनी उमटला आणि त्या समयी परमात्म्याशी पूर्ण तादात्म्य पावण्यासाठी गेलेले पिताश्री पराशर महर्षींच्या अंतःकरणातील सार्थकतेचा स्पर्शही महर्षी व्यासांना प्रकर्षाने जाणवला. आणि त्याच समयी द्वैपायना माझ्या पुत्रा द्वैपायना अशी माताश्री सत्यवतीची हाकही महर्षी व्यासांच्या कानी आली. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ओम.